नमस्कार मंडळींनो, मी बघा रेखा ब्लॉग चालू केलेला आहे। तर बघा आता आमच्या आज सर्व कामं झालेली आहे। आज संडे आहे तर निवांत आहे। हे गेले रिक्षावरती, आता येते दुपारी जेवायला। तर मी जेवण बनवून घेते। दीदीनं बघा पाणी भरते, मी कपडे धुतली, चिवून बाटल्या भरून घेतली ती। तर पटापटा जेवण बनवून घेतो म्हणजे मग निवांत आपण बोलू। मग बघा मी जेवण बनवायला घेतलंय, बिना सांगता लवकर आले घरी जायचे। सकाळी म्हणलेलं नका जाऊ, उशीर झालेला म्हणून, तरी बी गेलो ना। आता आलं लवकर आणि अजून जेवणच बनवलं नाही। आता झालं आहे बघा, तर भात फक्त राहिलं, भात पटापट बनवून घेते। 2 कपी टाकायला लागतं बिर्याणी मसाला, तेव्हा ते या बघा जेवायला सर्वांनी। तर आम्ही मग काय खातो, बघा आम्ही ना साफसफाई करायला काढलेली आहे। वर आता बुक काय काय ना लागत ती रद्दीला द्यायची। कपाडाची घडी वेगळी, कपाट चिवडीने कपडे काढा घालून ठेवले ती। आणि दीदीला म्हणलं बुक भरून घे सगळे, लॅपटॉप बघत चाललंय काम। बरोबर म्हणलं आता माळा बी बनवायचं आहे नवीन, त्यासाठी म्हणलं इथलं व्यवस्थित करून म्हणजे माळावाल्यांना बोलवायला व त्या साईडला बी माळा बनवून घ्यायचा आहे। तर पसारा तसा खाली करायला लागेल ना सगळं। तर बघा सगळी साफसफाई करायला काढली ही आहे ना। साडी दीदी झालेली ना तेव्हा मला आणि नानीला घेतलेली। नानी म्हणजे माझी मम्मी, आम्ही ना माझ्या मम्मीला नानी म्हणतो। तर आमच्यामध्ये आहे ना, आईनं बाळात पण केलं ना की साडी घेतात आहे ना, तेव्हा घेतलेला माझ्या मम्मीला मला त्यांनी। साडी खूप छान आहे, ही माझी आवडती साडी आहे। आणि साडी कितीची माहिती का तुला? 2000ची, त्या टायमाची 2008-9 मधली माहिती आहे का? आणि ती लग्नाची आहे, माझी 10 लग्नाची साडी। पण ना वाळवी लागली, वर कपडे ठेवलेली काढा। ही साडी आहे ना, जेव्हा मला 7व्या महिन्याची ओटी भरून करणार होते ना, तेव्हा माझ्या मम्मीने मला घेऊन दिलेली। मला लय आवडलेला हा पॅटर्न। सगळ्या साडींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ना एक आठवण असते आपली ना लपलेली। काय ग दीदी? ही माझ्या दीदीच्या टायमाला, चिवच्या टायमाला तर मलाच माहिती होशच नव्हतं मला, कारण की मला लय त्रास व्हायचा चिवच्या टायमाला। दिया टायमाला ही 2000ची साडी, ही बी त्या टायमाची, ही बी माझ्याकडे। चल पटापटा पसारा उचल बघा, आता एवढा राहिलाय। बाटल्या पडले तिथे उचलून ठेवते, मग पटात झालं आमची। टायमाला घेतलेली 800 रुपयाला, शोरूममधून नाही घेतलेली, मला आवडलेली लय म्हणून। सगळी साफसफाई झाली आहे, सगळा कचरा काढला आहे, कारण की मग माळावाल्याला बोलवायचं आहे। त्याला माळा वगैरे द्यावा लागेल, कारण की फळ्या ना खराब झाली ती, मग दुसऱ्या लावून घेणार आहे आणि तिकडं माळा बनवणार आहे। पण अजून टाईम लागेल, तरी बी आपली साफसफाई करून ठेवलेली बरी आहे ना। कोण आहे ना, चिवकुडी गेली तू, भात घातला। माझी मोठी हिरोईन बघा भाकऱ्या बनवते, भाकरी बघा। तर बघा भाजीला मी आज मटण आणलेलं आहे आणि बटाटे आणले, ती कोथिंबीर वगैरे। मटण वर ठेवलं आहे, कारण की बघा सारखी मांजर आहे ना, मटणाला शोधती म्हणून वर ठेवलेलं आहे। आणि दीदीला आणि चिवला आईस्क्रीम आणायला लावले, कारण की आता एवढी साफसफाई केली तर त्यांना खायला द्यायला पाहिजे का नाही, म्हणून दोघींनी आमच्या तिघींना आणि एक पुरीचा बड्डे आहे ना, तुम्हाला काल बोललेली, त्या पुरीला चौघांना आम्हाला आईस्क्रीमचं कोण आणायला पाठवलेली। तर बघा ही कशी शोधती आहे, कुठं ठेवले लय हुशार आहे। मटणाची थैलीच ओढून न्यायला लागलेली म्हणून वर ठेवली आहे। बघा आज ना सगळी साफसफाई केली, दिवसभर झोप नाही, तर आता थकल्यागत झाले ना, आता पटकेनी जेवण बनवते
म्हणजे जेणेकरून लवकर झोपेल मग. बघा चिवनं कंची आईस्क्रीम आणली आणि मला कोण आणला या दीदी कुठे गेली होय. तर बघा दीदी कोणची आणली का बाळा बटरस्कॉच बर या सर्वांनी खायला थोडायला लागले. दीदीने ना डाळ बनवली आणि मी बेसनाच्या पोळ्या बनवते बघा. त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि मी कोथिंबीर टाकली खाली मस्त झणझणीत बघा. आणि इकडं मटणाचं कालवण केलं झाकून ठेवलं. तर बघा ह्यांनी आमच्यासाठी वडापाव आणले. तिला भजीपाव खायचा होता पण भजीपाव भेटला नाही तर वडापाव. सर्वांनी जेवायला तर बघा बेसनाची पोळी बनवलेली डाळ दीदीने बनवली बघा की मस्त. आधी तिला मटण नव्हतं खायचं पण तिचं मन काय माना ना म्हणून तिला दिलंय आता मटण खायला. काय दिला मग पुरीला दमच निघत नाही वाशाट खायला. आणि न खाणारी आता ही खायला लागली आहे. आम्ही बंद केलं आणि हिनं चालू केलंय हाय का नाही हो. खावा परवा आणील जास्त या जेवाय सर्वांनी. आलं या दीदीची उन्हा भांडी उचलून नेले ती पण त्यात पण लय भांडते दोघी बी की मी नेत नाही तू ने तू नाही मी ने असा करत करत भांडी तरी त्याच उचलणार असतात हे माहीत असून बी भांडते ती. काय तर चला आता आम्ही जातो कचरा टाकायला रोडला. मगाशी लय घाण काढलेली आहे वरती साफसफाई केलेली त्याला कचरा लय तर ते टाकून येतो आता आम्ही बघत म्हणतो ते कचरा. तर बघा एक गोणी निघाली आहे बघा ही बी आहे फेकून यायचं आहे. चला हे पटापटा उरका ग. तर बघा सगळ्यांचं जेवण बिवण झालं पसारा बिसारा उचलला आता आम्ही झोपतोय. सर्वांना गुड नाईट. फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि काय का तिथे शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा आणि बघा आमचे व्हिडिओ कसे आहेत ते. गुड नाईट.